महिलांना लोकसभेमध्ये 33% आरक्षण देणारा कायदा या देशाच्या संसदेने 2023 साली मंजूर केला. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तो मांडला विधेयक स्वरूपामध्ये आणि सबंध विरोधकांनी त्याला पाठिंबा देत त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी सहकार्य केलं आणि अशा प्रकारे महिलांना 33% आरक्षण लागू झालं. मग आता पुन्हा महिलांना 33% आरक्षण लागू करण्याची हकाठी का पेरली जाते आहे? त्याच्यावर प्रचंड राजकारण का तापवलं जात आहे? कारण 2023 साली असा कायदा झालेला असला तरी सुद्धा याच्या अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने याच्यामध्ये 2 अटी लादून टाकलेल्या आहेत. कोणत्या त्या अटी आहेत? एक, या कायद्याची अंमलबजावणी जर व्हायची असेल तर सबंध देशामध्ये जनगणना झाली पाहिजे आणि जनगणनेच्या आधारे नंबर 2, मतदारसंघाचं पुन्हा एकदा रचना करून डिलिमिटेशन झालं पाहिजे. अशा प्रकारच्या 2 अटी ह्या महिला विधेयकाबरोबर जोडल्यामुळे कायद्यात रूपांतर झालेलं असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. खरोखर सरकारला जर या कायद्याची अंमलबजावणी करायची असेल, आपण महिलांच्या किती बाजूचे आहोत हे सिद्ध करायचं असेल तर ह्या 2 अटी काढून टाका आणि आता जितक्या जागा लोकसभेमध्ये आहेत त्या जागांच्या 33% जागा येत्या निवडणुकांमध्ये लगेच महिलांना द्या. अशा प्रकारची ज्यावेळी आम्ही मागणी करतो त्याची अंमलबजावणी करायची मात्र धारिष्ठ हे नरेंद्र मोदी साहेब दाखवताना आपल्याला दिसत नाही. ते असं का करताय? त्याच्या मागे राजकारण आहे. त्यांना महिलांचा काही पुळका वगैरे आलेला नाहीये. मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्या विचारसरणीचं एक प्रकारे पाईक असणारे लोक हे महिलांच्या बद्दल अचानक इतके उदार होतात, याच्यामध्ये नक्कीच कावा आहे ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. काय मुद्दा आहे? त्यांना महिलांची प्रचंड सहानुभूती हवी आहे. त्यांना हे कळून चुकलेलं आहे की केवळ हिंदुत्वाच्या राजकारणावर किंवा धर्मांध राजकारणाच्या जीवावर किंवा जातीच्या राजकारणाच्या जीवावर आपण 400 पार वगैरे काही होत नाही. मागच्या निवडणुकीत हे सिद्ध झालेलं आहे. किंबहुना अशा प्रकारच्या धर्मांध राजकारणाचा लोकांना तिटकारा आहे आणि त्यामुळे आपलं बहुमत सुद्धा जेमतेम साध्य करताना आपल्याला धाप लागलेली आहे. हे त्यांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्या पुढच्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या मुद्द्याबरोबरच आता त्यांना महिलांची मतं हवी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, विशेषतः मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या रूपानं महिलांना आपण जर जवळ केलं तर आपल्याला जिंकता येतं, असा एक प्रकारचा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. त्यामुळे आता ह्या महिलांना कॉन्सन्ट्रेट करण्याचा पवित्रा हा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. त्यासाठी महिला आरक्षणाचा राजकारण म्हणून त्यांना वापर करायचा आहे. महिलांना राजकारण द्यायचं नाही, मात्र त्याचा वापर करायचा आणि हा मुद्दा इतका जटिल करायचा की येत्या काळामध्ये हा सुटला नाही पाहिजे आणि त्याचं राजकारण आपल्याला करता आलं पाहिजे. हा मुद्दा जटिल करण्यासाठीच त्यांनी डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा अत्यंत जटिल असणारा, सर्वसंमतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वेळ लागणारा मुद्दा हा आरक्षणाबरोबर, महिला आरक्षणाबरोबर जोडून टाकलेला आहे. काय मुद्दा आहे हा? लोकसंख्येच्या आधारे ही मतदारसंघांची पुनर्रचना करणं अपेक्षित आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो मागासलेपणा आहे, जाती आणि धर्माचं राजकारण त्या ठिकाणी ज्या पातळीवर गेलेलं आहे आणि त्यामुळे विकासाचे मुद्दे बाजूला पडलेले आहेत, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी राजकारणासाठी सुपीक जागा तयार झालेली आहे. त्या ठिकाणची लोकसंख्या या कारणामुळेच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर उत्तर भारतामध्ये या जागा वाढतील. तिथे धर्म, जाती, मागासलेपणा या सगळ्या बाबतीमध्ये जे पोषक वातावरण राजकारणासाठी भारतीय जनता पक्षाला निर्माण झालेलं आहे त्याचा वापर करून आणि ह्या वाढलेल्या जागांचा वापर करून आणि महिलांची सहानुभूती घेऊन आपण भारतीय राजकारणामध्ये 400 पार करू शकू, अशा प्रकारची स्वप्न भारतीय जनता पक्षाला पडायला लागलेली आहे आणि त्यामुळेच हे 3 उद्दिष्ट त्यांना साध्य करायचे आहेत. नंबर 1, महिलांची सहानुभूती मिळवायची, मतदार त्यांना आपल्याकडे आकर्षित करायचा. नंबर 2, लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना करायची आणि सबंध उत्तर भारतामध्ये ह्या जागा मोठ्या प्रमाणात त्या आधारे वाढवून घ्यायच्या. आणि नंबर 3, आपलं धर्मांध जातीय राजकारण त्याच्यासाठी पोषक वातावरण उत्तर भारतामध्ये आहे, त्याचा वापर करून मग आपल्याला लोकसभेमध्ये आपला विजय निश्चित करायचा. या रणनीतीचा भाग म्हणूनच त्यांनी हा महिला आरक्षणाचा मुद्दा जटिल केलेला आहे. मात्र याचे परिणाम भारतीय संघराज्याच्या एकजुटीवर होणार आहेत.
दक्षिण भारतीय सगळी जी राज्य आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या जागा मर्यादित झाल्यामुळे आणि जे विकासाचं जाती आणि धर्माच्या पलीकडचं जाणारं राजकारण या भागामधले लोक करू पाहतायत, त्यांची पिछेहाट होणार आहे. त्याच्यामुळे संघ राज्य एकजुटीला त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आणखीन एक प्रकारचे नवे प्रश्न त्यातून निर्माण होऊ शकतात. धर्मांध अशा प्रकारच्या विचाराची आगेकूच याच्यातून झाली तर येणारा भारत हा विवेकवादी, विज्ञानवादी, शिक्षण आणि रोजगाराला भर देणारा, खऱ्या अर्थानं समानतेचा आणि इतर जी काही लोकशाहीवादी संसदीय मूल्य आहेत त्यांचा पुरस्कार करणारा जो काही प्रवाह आहे त्याला वाढण्यामध्ये यातून मर्यादा निर्माण होतील आणि धर्मांध, मागासलेपणाचा पुरस्कार करणारा, जातीयतेचा पुरस्कार करणारा, ओबीसी आणि दलित यांना दुय्यम स्थान देणाऱ्या, महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या मनुवादी विचारसरणीच्या आगेकूचीचा हा काळ ठरणार आहे. असे होऊन द्यायचं नसेल तर आपल्याला जनतेमध्ये जावं लागेल. मोठ्या प्रमाणामध्ये याबद्दल खरी चर्चा घडून आणावी लागेल. विरोधक आणि आम्ही सगळे महिला आरक्षणाच्या खऱ्याखुऱ्या बाजूचे आहोत हे लोकांना आपल्याला पटवून द्यावं लागेल आणि ह्या दोन अटी लागू करून भारतीय जनता पक्षानेच महिलांचं आरक्षण रोखून 2023 सालापासून हे आपल्याला महिलांमध्ये आणि जनतेमध्ये जाऊन सांगावं लागेल. डिलिमिटेशन करत असताना उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय हा वाद वाढणार नाही. व्यापक चर्चा होईल, सर्व संमती होईल आणि त्यातून मार्ग काढला जाईल. याच्यासाठी सुद्धा आपल्याला आग्रह जनतेमध्ये जाऊन मजबूत करावा लागेल. तो आपण करूया. सर्वांनी त्यासाठी कामाला लागावं अशा प्रकारचं आवाहन करतो. धन्यवाद. भारतीय एकजूट जिंदाबाद.